नमस्कार. वर्ल्ड ऑफ शोभा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज रेसिपी वांग्याचे कुरकुरीत काप. ज्या वेळेस नॉनव्हेजचं सेवन करत नसाल किंवा कोणी नॉनव्हेज खात नसतील त्यांच्यासाठी किंवा कोणीही केव्हाही बनवू शकता त्यांच्यासाठी मोठी वांगी आहेत. वांगी अशी थोडी कडक असावी. आता वांग्याचे कुरकुरीत काप तुम्ही गोल चकत्या करून वांग्याचे काप बनवू शकता किंवा याच्या लांबट अशा चकत्या करून तुम्ही वांग्याचे काप बनवू शकता. आता वांगी मी अगोदर कापणार नाही. कडू होतात आणि काळी होतात. ही वांगी मी बाजूला ठेवते. अगोदर मी मसाला बनवून घेते. या चमच्याचं प्रमाण घेते मी. आता किती वांग्याचे काप करणार त्या अंदाजाने मसाला बनवा. 1 चमचा धणे पावडर, 1 चमचा जिरे पावडर, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, अर्धा चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, 1 चमचा चिरलेलं आलं, 6 ते 7 सोललेल्या लसूण पाकळ्या, चवीनुसार मीठ, 1 लहान वाटी चिरलेली कोथिंबीर, अर्धा चमचा लिंबाचा रस. मसाला वाटताना जास्त पाणी घालायचं नाही. वाटण तयार आहे. बाउलमध्ये पाणी घेतले, अर्धा चमचा मीठ मिक्स करते आणि हे पाणी बाजूला ठेवते. वांग कट करते. हा पार्ट कट करून टाकते मी. हा पहा, असे गोल काप करू शकता पण मी असे लांबट काप करते. पहा तुम्ही. आता मी असे पातळ काप करून घेते. वांग्याचे काप मी असे करून घेतलेले आहेत. पटकन मिठाच्या पाण्यामध्ये घालते मी. काळी होत नाहीत वांगी म्हणजे वांग्याचे काप. मिठाच्या पाण्यामध्ये हे वांग्याचे काप मी स्वच्छ धुवून घेते. एक महत्त्वाची टीप, मी इथे किचन टॉवेल घेतलेला आहे आणि आता हे जे मी वांग्याचे काप धुवून घेतले, काय करायचं, असेच आपण वांग्याचे काप घेऊन त्याला मसाला लावला अजिबात ते कुरकुरीत क्रंची होत नाहीत. एक टीप आहे. समजा हे वांग्याचे काप मी आता असे थोडे हलक्या हाताने दाबून घेते. म्हणजे त्यातलं पाणी असेल ना ते सगळे निघून जाईल. सगळं पाणी निघून जाईल. हे पहा, हा पहा टॉवेल ओला झाला आणि असे पुसून घ्यायचे ते. ही माझी खरंच महत्त्वाची टीप आहे. हा मी कपड्याने ड्राय केलेला वांग्याचा एक पीस कट केलेला वांग्याचा. आता ना आपण फिश फ्रायला कसं करतो ना मसाला भरण्यासाठी, तशी टेस्ट यावी म्हणून मी काय करते पहा. वांग्याच्या एका स्लाइसला मी असे थोडे कट लावते. अगदी वरच्यावर लावायचे आहेत. हे पहा, अगदी वरच्यावर असे बाकीच्या वांग्याच्या स्लाइसला मी कट करून घेते. वांग्याच्या स्लाइसला मी एका बाजूनेच कट दिलेत. हा तयार केलेला मसाला लावते. मसाला मी हाताने लावते म्हणजे तो व्यवस्थित लागेल सगळीकडे. एका बाजूला मसाला लावून झालेला आहे वांग्याच्या. मी
ह्या दुसऱ्या बाजूला सुद्धा वांग्याला मसाला लावून घेते. वांग्याचे काप कोट करणार आहे म्हणजे त्याला छान क्रंचीपणा येईल. बारीक रवा घेतलाय मी, अर्धी वाटी, कमी जास्त रवा घेऊ शकता. वांग्याचे काप क्रंची कुरकुरीत होण्यासाठी चाळून घेतलेलं तांदळाचं पीठ 2 चमचे, टेस्ट येण्यासाठी पाव चमचा काश्मीरी लाल तिखट, अर्धा चमचा जिरे पावडर. वांग्याच्या कापला आपण जे वर कोटिंग करतो ना रवा आणि तांदळाच्या पिठाचं, त्याला टेस्ट यावी त्यापुरतेच मी मसाले घालते, जास्त नाही घालायचे. चिमूटभर हळद, थोडंसं मीठ, सगळं मिक्स करून घेते. सगळे मसाले मिक्स करते. वांग्याचे काप आपल्याला यामध्ये कोटिंग करून घ्यायचे. कापांना ना दोन्ही बाजूनी मी हे रव्याचं मिश्रण लावून घेते म्हणजे ते कुरकुरीत होतील. हे पहा, दोन्ही बाजूनी रव्याचं मिश्रण लावून घेतलंय. वांग्याचे काप मी शॅलो फ्राय करते. त्याच्यासाठी पॅन घेतलेला आहे आणि तेल. तेल गरम झालंय, गॅसची फ्लेम लो करायची आहे. वांग्याचे काप मी वांग्याचे मोठे काप केलेत म्हणून एकच काप मी तिथे शॅलो फ्राय करायला तेलामध्ये घातलेला आहे. लहान लहान कट केले ना वांग्याचे पीस तर तुम्ही 2 चकत्या त्यामध्ये शॅलो फ्राय करू शकता. टर्न करते. वाटतं की नाही फिश फ्राय? पहा तुम्ही, अगदी फिश फ्राय केल्यासारखाच वाटतोय. असं कडेने सुद्धा वांग्याचे काप ना फ्राय करून घ्यायचे. वांग्याचे काप शॅलो फ्राय करून तयार आहेत. प्लेट गार्निश करते. लिंबाची फोड, वांग्याचे कुरकुरीत काप सर्विंग करते प्लेटमध्ये. टोमॅटोचे काप गार्निशिंगसाठी, थोडीशी कोथिंबीर गार्निशिंगसाठी. तुम्ही पाहू शकता फिश फ्राय वाटतात की नाही सांगा बरं. तांदळाचं पीठ नक्की वापरा बरं, कुरकुरीत होतात वांग्याचे काप. थोडी प्लेट गार्निशिंग केलेली आहे, केव्हाही बनवू शकतो. आता हे वांग्याचे काप पोळी, पराठा, ब्रेड, भात, भाकरी कशासोबतही खाऊ शकता. भाजी बनवायची नसेल तर काप बनवा आणि जरी सगळा स्वयंपाक बनवला तरीही हे वांग्याचे कुरकुरीत काप बनवा. खूप छान लागतात आणि कुरकुरीत लागतात. वर्ल्ड ऑफ शोभा चॅनल पाहताय, प्लीज वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपीला लाईक करा, रेसिपी शेअर करा आणि वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला सबस्क्राईब करा. आणखी नवीन रेसिपी घेऊनच येणार आहे. नमस्कार.